नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा पहिल्यांदा परिचय करून द्या की. सुरत कापसे, वारणा शापूर. वारणा शापूर. बर, मला एक सांगा, तुम्ही हा कुक्कुटपालन व्यवसाय कधीपासून करताय तरी? 7 वर्ष झालं चालू आहे. 7 वर्षापासून करताय. बरं, सुरुवात कशी केली तरी साधारणपणे तुम्ही? सुरुवातीला 200 पक्षी भरले होते. हा, 200 पक्षी. बर, त्यापासून सुरुवात केली. नंतर वाढवत 1000 पक्षी झाले. म्हणजे आता तुम्ही 1000 पक्ष्यापर्यंत पोहोचलाय. हां. बर, आता इथं बरेच पक्षी दिसत आहेत. काळे थोडे, काय तपकीर रंगाचे असे बरेचसे आहेत. बरं, हे जात कुठली किंवा काय? डीपी क्रॉस होते. कोणते? डीपी क्रॉस. डीपी क्रॉस. बरं, हे तुम्ही पक्षी कुठून मागवताय किंवा काय? पक्षी आम्ही खूप मध मागवतो. कुठून? खूप समातो. बर, तिथून पक्षी तुम्ही म्हणजे लहान पक्षी मागवताय का? एका दिवसाची मागवतो. हा, एका दिवसाची. हां. बर, आणि त्यानंतर तुम्ही इथं आणल्यानंतर पुढं काय काय करता तरी साधारणपणे? त्याची प्रोसेस कसं आहे, 7 दिवसाचा डोस असतो. हा. प्लास्टोटा गंभीर डोस घ्यायचा तो. बर. 7 दिवस परत गॅप टाकून. त्यानंतर काय नाही तो आणि थोडं डोस झाले की झालं सगळं. खाद्य चालू असते. तर मला एक महत्वाचं विचारायचं होतं, तुमचा जनावरांचा गोठा सुद्धा आहे. मग म्हशी पण पाळलेला मला दिसतात पाठीमागच्या साईडला. मग तुम्ही या कोंबडी पालनाकडे कसं काय वळला तुम्ही? गावातील जुनी कोठरी होती माझी, आहे चालू जायची. हा. त्यात एक 700 पक्षी असतात. मग परत जरा असं वाढवायसाठी मी प्रयत्न केला. हा. त्यातनं ह्यात मी वाढवले होते. तिथे 400 टाकले. खाली गावात एक 600. गावात एक 600 आहेत पक्षी, होय. आणि परत इथं पण पक्षी आहेत. असं 2 ठिकाणी तुम्ही आता हे पक्षी पालन करताय. बर बर बर, मला एक सांगा, ह्याची आयडिया कशी काय सुचली तुम्हाला बाबा की आपण हे कुक्कुट पालन करावं, त्यात फायदा आहे वगैरे, असं तुम्हाला काय वाटलं नेमकं? असं काय नाही, म्हणजे कसं आहे, साईड बिझनेस. आता शेती आपल्याकडे आहे. बर, शेती बघत हे चालू केली म्हणजे. शेती बघत बघत. हा. आता मला एक सांगा, तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते? कारण तुमचे जनावरांचा गोठा आहे घरात, आणि डंग वगैरे असं बरंचसं काय, आणि परत तुमचं हे कोंबडी पालन, याला वेळ कसा देताय तरी तुम्ही साधारणपणे? सकाळी पहाटे 5 वाजता उठतो मिसेस मी. हा. इथून सुरुवात. हा. सगळं तिथनं यायचं, इथलं सगळं धारा पाणी वगैरे आटपायचं सगळं. हा. उलटीतलं इथं आटपायचं. बर. इथलं आटपून परत मी जातो वैरणीला. हा. मिसेस जाते गावातले शिरत सगळं आटपते. हा. इथनं पुढे ते डंगाचा वगैरे चालवते. सीझनमध्ये असते चालू. असे म्हणजे तुम्ही 2-3 ठिकाणी काम करताय. चालायचं. एक कोंबडी, दुसरं म्हणजे जनावरे, आणि फक्त तुमचा डंग वगैरे, गिरण वगैरे टाईप काय म्हणताय त्याला? होय, डंग शेवाय मशीन आहे. हा, म्हणजे तुम्ही भरपूर उलाढाल करताय असं मला तरी वाटतंय. हा. बरं, सकाळी ह्यांची काय व्यवस्था करता तरी या पक्ष्यांची? सकाळी आल्या आधी सुरुवातीला भांडी स्वच्छ करायची. हा. बरं, ही भांडी आहे ती स्वच्छ करायची. पाण्याची भांडी स्वच्छ करायची. हा. पाणी काही रेग्युलर कायम चालू आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पाणी म्हणजे ह्याच्यातच पाणी येते का? बरं. हा. आणि हे खाद्य? ते खाद्याची भांडी सकाळी आलेले खाद्याची भांडी फुल भरायची. फुल भरून ठेवायची. हा. संध्याकाळपर्यंत पुरते. संध्याकाळपर्यंत हे खाद्य पुरते. म्हणजे असे वरपर्यंत भरायचे काय? फुल भरायचे. हा, म्हणजे ते खाली तसं संपतंय. असं आहे ना हे सिस्टीम? बरं बरं बरं, आता मला एक सांगा, ह्यासनी खाद्य किती लागतं तरी एवढ्या तुमच्या किल्ल्यासनी? कमीत कमी 100 पक्षाला एक 7 बॅगा तर लागतात. 7 बॅगा? लॉट जायचं. हा. बरं बरं. परत संध्याकाळी ह्यांना खाद्य टाकताय का? संध्याकाळी खाद्य टाकताय? संध्याकाळी ना एक जर संपले तर टाकायचं, नाही टाकायचं चालते. काय प्रॉब्लेम नाही. हा हा. सकाळी चालू लाईट चालू असते संध्याकाळची. लाईट चालू ठेवताय फक्त? चालू. बरं बरं. आणि पाणी एकदा 2दा का पाणी पण असंच ठेवता येईल? हा, ही पाणी रोजच्या रोज स्वच्छ करायला लागते. हा, तेवढं बाकी तुम्हाला रोजचं काम आहे. तर खाद्य खाल्लं असतं ते टोचीचं खाद्य त्यात पडलं, पाणी दूषित होत नाही. हा, दूषित होत नाही. बरोबर बरोबर. मग घाण वगैरे होत नाही. तुमच्याकडे हे पक्षी आहेत ते आता किती महिन्याचे आहेत तरी साधारणपणे? आता 2 महिने पूर्ण झाले. 2 महिने पूर्ण झाले. बर. आणि आता पूर्ण पक्षी विक्रीसाठी जे असते ते किती महिन्याचा असते तरी तुमच्याकडे? सर्वसाधारण 2-2.5 महिने. 2-2.5 महिन्यात मोठा पक्षी तयार होतोय विक्रीसाठी तयार. अच्छा. बरं, आता आणखी एक प्रश्न विचारायचा होता, हे पक्षी तुम्ही विकता कुठं? याला मार्केट कुठं आलं तरी? व्यापारी आहे. बर. कोल्हापूर वगैरे, कोल्हापूरचे आहे, तांदूळचे. हां. इकडे बांबोडे गेले सगळे व्यापारी. बरं, व्यापाऱ्याशी तुमचं कॉन्टॅक्ट आहे ते तुमच्या इथं जागे येऊन घेतात?
बरं आता हे तुम्ही होलसेलमध्येच विकताय का कसं काय किरकोळ सुद्धा विकतो. किरकोळ सुद्धा विकताय बरं आता याचा दर काय तरी साधारणपणे कोंबडा 700 रुपयाला आहे. कोंबडा 700 रुपये हा हां कोंबडी 400 रुपये कोंबडी 400 रुपये म्हणजे हा तुमचा होलसेल दर आहे किरकोळ. किरकोळ आणि होलसेलमध्ये होलसेल दर कसा आहे कमी जास्त होऊ शकते ते. हां तरी साधारण कसा दर असतो साधारण 170-180 रुपये किलो असते ते. हां हां आणि गावात विक्री ही किरकोळ जास्त असते हां बरोबर बरोबर 100च्या पुढे जास्त घेतला तर ते कमी करताय कमी ना गाव किलो. किलोवर काय बरं मग तुम्ही हे वजन करून विकताय का कसं आहे नाही ते वजन काटात डायरेक्ट अशी 25-25 रुपये लावायची बरं वजन बरं काट्यावर. हां आणि त्याचं वजन पण डायरेक्ट असं घ्यायचं किलोवर घ्यायचं. म्हणजे ते किलोवर घेतात हां. बरोबर 1.25 असं उचलायची ठेवायचे हां. वजन काय करायचं किती वजन काढायला किती बसतील 10 बसतील 20 बसतील असं हां हां लावायचं आणि त्याचं वजन. हां म्हणजे वजनावर तुमचं सगळं ठरलेलं असतंय ना अच्छा 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 बरं आता ही तुमची कोंबडी जी आहे तर ती आता विक्रीसाठी आल्यात तर का नाही अजून? आत्ता आले विक्रीसाठी आल्यात ना 10 दिवसात चालू होईल. 10 दिवसात हे मग किती दिवसात तुमचा हे लॉट संपतोय किंवा काय त्याचं कसं आहे 75 दिवसानंतर चालू विक्री चालू पाहिजे चालते. हां, बरं. 75 दिवसानंतर पूर्ण होते ते म्हणजे हम्म, परिपक्व होते पाहिजे. बरं 2 किलोच्या पुढे कोंबडा जातो. 2 किलो जातो. मग साधारणपणे यांचं वजन 2 किलो पण जाते हां. होय होय. एवढं वजन असतं एवढं यांचं वजन असते त्याचं. आणि कोंबडीच किती भरते 1.5 किलो पण जाते. कोंबडीचं 1.5 किलो पर्यंत 1.25 किलो 1.5 किलो. हम्म, हम्म. आता चांगली वाढ झालेली दिसते मला या ठिकाणी तरी आता ही तुमची शेड जी आहे हिची साईज किती आहे तरी साधारणपणे मला सांगशील हा? 25 बाय 22 ची शेड आहे. हा म्हणजे छोटी जागा अगदी लय मोठी अशी काही नाही नाही बर बरं याला खर्च किती आला तरी तरी याला खर्च तरी 1.5 लाखाच्या पुढे गेला की. 1.5 लाखाच्या पुढं खर्च गेलाय होय. आणि 5 वर्षापूर्वीच केली नाही हा बर अच्छा 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 आणि हे आता खाली काय काय टाकलेलं दिसते बा हे तुमचं खाली भाताचा कोंडा टाकलेला आहे. बर साधारणतः 30 किलो टाकलाय. बर सुरुवातीला टाकलं त्यानंतर काय टाकलं का पाठीमाग खाद्याचीच पोती आहे नाही खाद्य आहे. त्यांचंच खाद्य आहे त्यांचंच खाद्य आहे. का बरं ते कोणतं खाद्य आहे काय माहिती सांगशील ती बारामतीचं आहे. बारामती डिमॅट म्हणून आहे. हा डीमॅक्स हां फिनिश आहे. हां पण तुम्हाला हे पोतं कसं पडतं किंवा काय त्याची काय दर कमी जास्त होत असते. हां तरी पण तरी ती आता फक्त 1600 रुपये बसते त्याचा. 1600 रुपयेपर्यंत आहे किती 50 किलोचं असते 50 किलो असते. 50 किलोचं त्यात स्टार्टर फिनिशर नसते. लहान असते ते स्टार्टर वापरते हम्म. आणि जरासं मोठे झाले की फिनिशर 1 महिन्यानंतर ते फिनिशर चालू होते. मोठं खाद्य असते. बर 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 महत्वाचं म्हणजे खाद्याचं ह्या पक्ष्यांनी लागत असते हां आता तुम्ही म्हणताय की तुमचे 400 पक्षी आहेत बरोबर लहान असताना तुम्ही ते घेताय हां. मग ते एक पिल्ल वगैरे असं तुम्हाला कितीला पडतं किंवा काय त्याचं काय दर कमी जास्त असतात. बर कमीत कमी 25 ते 30च्या दरम्यान ते बसते ते. साधारणपणे 25 ते 30च्या आसपास ती पिल्ली भेटतात मिळते एका दिवसात. हां हां आणि तुम्ही तुमचं ते कुठलं म्हटलं हे टोप. हां तिथून मागवताय हां बरोबर बरोबर तुम्ही 7 वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय तर खरंच हा कोंबडी पालनाचा व्यवसाय परवडण्यासारखा आहे तुम्हाला काय वाटतंय परवडण्यासारखं हां. आहे. पार्ट टाइम आहे. असं काय फुल वेळ द्यावा लागतो असं काही नाही. बर फुल वेळ द्यावा लागत काम नाही करून ते करता येते. म्हणजे मला कसं ते जरा समजावून सांगशील हा? सकाळी 1 तासभर वेळ घालायला द्यायला लागते फक्त. संध्याकाळी 1 तासभर वेळ. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास बघा तेवढा वेळ दिला तर भरपूर आहे. भरपूर आहे हां हां म्हणजे त्यांना काय अशी जास्त देखभाल करावी लागत नाही नाही बघा बरं थंडीच्या दिवसात याचं काय नियोजन करताय काय नाही फक्त नेटवरती घेतली की प्रॉब्लेम होते. पाऊस फक्त नाही आता चालतो. हां थंडीच्या दिवसाची पक्षी गारडतात नाही वगैरे तसं काय होत नाही. नाही ना नाही नाही बऱ्याच वेळेला पक्षी पालन करताना किंवा कोणताही व्यवसाय करताना काही धोकं पण असतात त्यामध्ये जनावरांना जसे आजार वगैरे होतात तसं पक्ष्यांना वगैरे सुद्धा आजार काय होतात का किंवा त्याच्यावर तुम्ही काय उपाय करता होतच. सर्दीचा प्रॉब्लेम होते एखाद्या वेळेस. बर त्यावेळी लसणाची पेस्ट करतो आम्ही. कशाची लसूण बर लसूण मिक्सरला वारी करायचा. बर आंबे हळद थोडी घालायची. आंबे हळद पूड बर आणि ते काय करायचं ते मिक्सरला मिक्स करायचं सगळं एकत्र. हां. ते आणि लिंबाचा पाला लिंबाचा पाला मग लिंबाचा पाला प्रभावी ठरतोय त्या थोडा वापरायचा तो. हां. आणि मिरगेलचा पाला थोडा. निर्गिलीचा पाला पाणी उकळायचं त्याची लिंबाच्या बरं. पालांचं. हं. त्याचं थोडं पाणी घ्यायचं आणि तेच पाणी वापरायचं 4 दिवस. मग या पाण्यात तुम्ही मिक्स मिक्स करताय करायचं. हां 4-5 दिवसात सर्दी कमी होते त्याची. त्यांची सर्दी मग सर्दीमुळे पक्ष्यांना या त्रास होतो का? त्रास होते. सर्दी झाली की पक्षी दगावण्याची शक्यता जास्त असते. होय काय अच्छा 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 मग हा एक तुम्ही मला अतिशय चांगली माहिती सांगितली सा आता हे तुमचं बरेचसं पक्षी आहेत ते आता विक्रीसाठी आल्यात
आता हे पूर्ण लॉट संपला तुमचा, हा. तर तुम्ही नंतर काय करता नेमकं या जागेमध्ये? संपूर्ण पक्षी गेल्यानंतर तो शेड पूर्णपणे सिटी बाहेर काढतो मी. हा तो शेड संपूर्ण धुवून घ्यायची, स्वच्छ करताय? स्वच्छ करतो, हा. धुवून घ्यायची आणि परत काय काय जाळून घ्यायची शेड काय करून घ्यायची? करण्यासाठी हा जाळून घ्यायची, जाळून? आता येणं संपूर्ण जाळून घ्यायची. बर जंतू काय असेल ते संपूर्ण करून घ्यायचे. हम्म परत चुना मारायचा, बर संपूर्ण शेड चुना मारून 4 दिवस तशी वाळत ठेवायची. हम्म त्यानंतर परत त्यात हे घालायचं, काय परत कोंडाण टाकायचं. हम्म मग ती परत तुमची शेड तयार परत नवीन शेड तयार. नवीन पक्ष्यांसाठी. ते आता हे पक्ष्यांची रोज जी विष्ठा पडते हा. त्याचं तुम्ही काय करता नेमकं? काय करते, लॉट गेल्यानंतर ती संपूर्ण भरून काढते बाहेर. हम्म ती सगळी उसाला वापरते. तुमच्या- उसाला फायदेशीर आहे, हा खूप चांगलं येते. बर आणि याची 100 रुपयाला पोत जाते. म्हणजे यांची जी विष्ठा असते हा खत 100 म्हणून. रुपयाला खत म्हणून येते. बर हम्म एकेकाला मिळत नाही ते. हा मिळत नाही बरोबर. ती तुम्ही अशी विक्री पण करताय खताची विक्री ते. करते, बरोबर. यांचं विष्ठा म्हणजे एक चांगल्या त्याला प्रकारचं भरपूर खत. मागणी आहे याला, हा विष्ठेसाठी, विष्ठेला. बर बर. दादा तुम्ही आता ह्यो 7 वर्ष झालं तुम्ही व्यवसाय करताय आणि काही वेळेला नफा तोटा सुद्धा होत असतोय व्यवसायात. तर मला एक सांगा, एका वर्षात साधारणपणे तुम्हाला फायदा किती झाला किंवा किती नफा झाला तर या कोंबडी पालनातून? तर कसं आहे, लॉटमध्ये 400 पक्षामध्ये हा एका लॉटमध्ये कमीत कमी 30 ते 25 रुपये राहतील. त्यात काय कमी थोडंफार होतं, बर काय प्रॉब्लेम नाही. बर आणि तोटा पूर्ण होत नाही, हम्म तोटा होत नाही होत नाही, तर फायदाच होतो. फायदा होतो. बरं एका वर्षात कमी जास्त होत राहते ते. हा मग एका वर्षात तुम्ही साधारणपणे 400 पक्ष्यांच्या मागं किंवा तुमची जे काय पक्षी असतील तुम्ही आतापर्यंत किती एका वर्षात नफा कमवला काय सांगू शकशील? कसं आहे, कमीत कमी 1 लाख रुपये तर मिळू शकते त्यात वर्षभरात. हो खर्च वगैरे तुमचा सगळं जाऊ. भागून वगैरे. आणि पार्ट टाइम आहे, असं काय फुल टाइम लक्ष द्यायला लागत नाही. बरोबर बरोबर. हा. एक सकाळी तासभर वेळ द्यायचा, संध्याकाळी 1 तासभर द्यायचा आणि त्यांना काय खाद्य वगैरे असेल पाणी असेल ते द्यायचं. तास वर्ग होते त्याचे. एवढ्या वेळेत तुम्ही हा व्यवसाय करू शकताय. बरोबर, बरं आणि त्यातनं तुम्हाला किती लाखभर रुपये लाख रुपये असतात. आरामशीर मिळतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतात, बाबा कोंबडी पालन करूया का नको, हा, बरोबर. जसं म्हैस पालन करूया का नको, आपल्याला त्यातनं काय फायदा होईल काय. तर तुमच्या दृष्टिकोनातून हा व्यवसाय फायदेशीर असाच आहे. फायदेशीर आहे. अच्छा अच्छा. धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल. चॅनेलतर्फे आम्ही तुमचा आभारी आहे.